गुड आफ्टरनून फ्रेंड्स, पुन्हा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन कॉन्सेप्ट संकल्पना घेऊन आलेलो आहे। तुम्हाला शिकायला जितका आनंद होत असेल तितकाच मला शिकवायला किंवा आपल्याला माहिती द्यायला आनंद होत असतो। पुन्हा ती नवीन कॉन्सेप्ट अशी आहे की आपण V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्या जोडीला फास्ट FAST फास्ट या शब्दाचा उपयोग करून आपण दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा आपल्या इंग्रजी संभाषणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण वाक्य बनवू शकतो। लक्षात घ्या, मी ती वाक्य लिहित आहे। तर आता डू फास्ट पहिलं वाक्य लिहिलं मी, डू फास्ट। त्याच्यानंतरचं दुसरं वाक्य लिहित आहे स्पीक फास्ट। त्याच्यानंतरचं वाक्य लिहित आहे रीड फास्ट। त्याच्यानंतरचं वाक्य लिहित आहे राईट फास्ट। आणि पुन्हा एक वाक्य लिहित आहे लिसन फास्ट। राईट, लक्षात घ्या। आता या सर्व वाक्यांमध्ये आपल्याला एक मुख्य क्रियापद दिसत आहे। पहिल्या वाक्यामध्ये डू आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये स्पीक आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये रीड आहे, चौथ्या वाक्यामध्ये राईट आहे आणि पाचव्या वाक्यामध्ये लिसन आहे। लक्षात घ्या बरं का। आता फास्ट म्हणजे काय? या फास्टचा अर्थ होतो लवकर किंवा जलद। आता लवकर आणि जलद या दोघही शब्दांचा अर्थ एकच होतो। लक्षात घ्या, म्हणजे एखादी क्रिया लवकर करणे, एखादी क्रिया जलद करणे, एखादी क्रिया लवकर करणे किंवा एखादी क्रिया जलद करणे या अर्थाच्या दृष्टीने आपण फास्ट या शब्दाचा उपयोग करत असतो। लक्ष द्या, डू फास्ट लवकर करा, म्हणजे तुम्ही जी पण कृती करत असणार, जे पण काम करत असणार किंवा जे पण क्रिया करत असणार तर ती क्रिया लवकर करा, जलद करा या अर्थाने। स्पीक फास्ट लवकर बोला, रीड फास्ट लवकर वाचा किंवा जलद वाचा, त्याच्यानंतर राईट फास्ट लवकर लिहा आणि लिसन फास्ट लवकर ऐका। कोण काय म्हणत असेल, कोण काय सांगत असेल त्याच्याकडून ते लवकर ऐकून घ्या, म्हणजे आपल्याकडे वेळ नाही। म्हणजे हा फास्ट जो शब्द आहे, हा फास्ट शब्द इंग्रजी मधील ऍडव्हर्ब आहे। फास्ट हा जो शब्द आहे हा इंग्रजी मधील काय आहे? ऍडव्हर्ब आहे। आणि ऍडव्हर्ब म्हणजे काय मराठीमध्ये? क्रियाविशेषण। मग क्रियाविशेषण हा शब्द क्रियाबद्दल किंवा विशेषणाबद्दल किंवा इतर क्रियाविशेषणांबद्दल अधिक माहिती देत असतो। मग आता या सर्व वाक्यांमध्ये मी जे काही फास्ट शब्द लिहिलेला आहे, हा फास्ट शब्द प्रत्येक क्रियेविषयी माहिती देत आहे। हा फास्ट शब्द डू विषयी माहिती देत आहे, हा फास्ट शब्द स्पीक विषयी माहिती देत आहे। तसा प्रत्येक फास्ट जो शब्द मी लिहिलेला आहे तो प्रत्येक वेगवेगळ्या क्रियापदाविषयी माहिती देत आहे। मग कशी माहिती देत आहे किंवा कोणती माहिती देत आहे? डू फास्ट लवकर करा, स्पीक फास्ट लवकर बोला, रीड फास्ट लवकर वाचन करा किंवा जलद वाचन करा, राईट फास्ट म्हणजे लवकर लिहा आणि लिसन फास्ट म्हणजे लवकर ऐका। येते लक्षात? पुन्हा दुसरी वाक्य घेतो याच प्रकारची, म्हणजे आपला लक्षात येईल। आणि अशा छोट्या वाक्यांचा आपल्या इंग्रजी स्पोकन मध्ये बोलण्याचा प्रयत्न करा। लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा बोला, छोट्या लहान वाक्यांपासून बोलण्याची सुरुवात करा। बघा, अजून वाक्य लिहित आहे मी काही, प्ले फास्ट त्याच्यानंतर अजून एक वाक्य लिहितो मी, प्ले फास्ट नंतर ड्रिंक फास्ट। राईट, त्याच्यानंतर अजून एक वाक्य लिहितो मी, रन फास्ट। त्याच्यानंतर अजून एक वाक्य लिहितो मी, हेल्प फास्ट। राईट, आता प्ले फास्ट म्हणजे
काय लवकर खेळा, जलद खेळा. ड्रिंक फास्ट लवकर प्या. आपण जे काही पेय पीत असणार तर ते पेय लवकर प्या. रन फास्ट जलद पळा, लवकर धावा. आणि हेल्प फास्ट तुम्हाला जी काही मदत करायची असेल ती लवकरात लवकर करा. म्हणजे हा फास्ट जो शब्द आहे, पुन्हा सांगत आहे, हा फास्ट जो शब्द आहे हा एखादी क्रिया, एखादी काम लवकरात लवकर कसं करावं आणि ते काम करून वेळ कसा वाचेल या दृष्टीने फास्ट हा शब्द वापरलेला असतो. तर पुन्हा एकदा तुम्ही अशा प्रकारची वाक्य बनवा. प्ले फास्ट, ड्रिंक फास्ट, रन फास्ट आणि हेल्प फास्ट. तुम्ही देखील अशी वाक्य बनवा. आपल्या मुलांना शिकवा, तुम्ही स्वतः शिका, इतरांना शिकवा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.